नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि जवळपास प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात आणि शहरातील प्लॉटमध्ये दिसणारा प्रश्न सविस्तर समजून घेणार आहोत। तो म्हणजे शेजारच्याशी मोजणीचा वाद आणि त्यावरचा एकमेव प्रभावी कायदेशीर उपाय। अनेक लोकांना वाटते की जमीन माझ्या नावावर आहे म्हणजे सगळी गोष्ट संपली, पण प्रत्यक्षात सर्वात जास्त भांडण, तक्रारी आणि कोर्टात जाणारे प्रकरणे मोजणीवरूनच होत असतात। कारण जमीन कागदावर एक असते आणि प्रत्यक्षात ताबा दुसऱ्याच प्रकारे घेतलेला असतो। म्हणून आज आपण पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत की मोजणीचा वाद नेमका कसा तयार होतो, कोर्टातून मोजणी कशी केली जाते, कोणते कायदे लागू होतात आणि शेवटी तुम्ही स्वतःचे हक्क कसे वाचवू शकतात। सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजून घेऊया। सर्वात आधी समजून घेऊया की मोजणीचा वाद म्हणजे काय। जेव्हा दोन शेजारी जमिनीच्या सीमारेषेबाबत म्हणजेच बाउंड्री बाबत एकमत होत नाही तेव्हा मोजणीचा वाद तयार होतो। उदाहरणार्थ, तुमच्याकडे 1 एकर जमीन आहे आणि शेजारच्याने त्याच्या बाजूने थोडा भाग तुमच्या जमिनीत घुसवला असेल, किंवा तुमच्या शेताची कुंपण थोडी पुढे सरकवली असेल, किंवा नकाशा आणि प्रत्यक्ष जमीन यामध्ये फरक असेल, तर हा मोजणीचा वाद मानला जातो। अनेक वेळा असेही होते की जुने कागद वेगळे असतात आणि नवीन फेरफार किंवा सातबारा उतार्यात काही बदल झालेले असतात, त्यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि वाद निर्माण होतो। आता प्रश्न येतो की लोक सर्वात मोठी चूक काय करतात, तर लोक सरळ भांडण करतात, पोलीस स्टेशनमध्ये जातात। पण लक्षात ठेवा, मोजणीचा वाद हा मुख्यतः सिव्हिल स्वरूपाचा असतो, म्हणजेच यामध्ये पोलीस थेट निर्णय देऊ शकत नाहीत। पोलीस फक्त शांतता राखण्यासाठी हस्तक्षेप करू शकतात, पण तुमचा हक्क ठरवण्याचा अधिकार हा फक्त महसूल विभाग किंवा कोर्टाकडे असतो। त्यामुळे योग्य मार्ग निवडणे खूप गरजेचे आहे। आता आपण समजून घेऊया पहिला कायदेशीर उपाय म्हणजे महसूल विभागामार्फत मोजणी करणे। सर्वात आधी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता की माझ्या जमिनीची अधिकृत मोजणी करून द्यावी। हा अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकारी सरकारी नकाशा म्हणजेच टिपण आणि फेरफार नोंदी यांच्या आधारे तुमच्या जमिनीची मोजणी करतात। जेव्हा शेजारच्यालाही नोटीस दिली जाते आणि दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत मोजणी केली जाते, हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, कारण यामध्ये अधिकृत नोंदी तयार होतात आणि भविष्यात कोर्टात पुरावा म्हणून उपयोग होतो। पण अनेक वेळा असे होते की महसूल विभागाची मोजणी झाल्यानंतरही वाद संपत नाही, कारण एक पक्ष त्या मोजणीला मान्य करत नाही किंवा मोजणी चुकीचे झाले असे म्हणतो। अशा वेळी पुढचा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोर्टाची मदत घेणे। आता समजून घेऊया कोर्टातून जमीन मोजणी कशी केली जाते। जेव्हा तुम्ही सिव्हिल कोर्टात दावा दाखल करता तेव्हा तुम्हाला मुख्यतः डिक्लेरेशन आणि इंजंक्शन यासाठी दावा करावा लागतो। डिक्लेरेशन म्हणजे कोर्टाने तुमचा हक्क जाहीर करणे आणि इंजंक्शन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला अतिक्रमण करण्यापासून रोखणे। या दाव्यात तुम्ही स्पष्ट सांगता की माझ्या जमिनीवर शेजारच्याने अतिक्रमण केले आहे आणि त्याची अचूक मोजणी करून सीमा निश्चित करावी। कोर्ट हे प्रकरण स्वीकारल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे कोर्ट कमिशनरची नियुक्ती। कोर्ट फक्त एक तज्ञ व्यक्ती नियुक्त करते, ज्याला कोर्ट कमिशनर म्हणतात। हा सहसा सरकारी सर्वेयर किंवा तांत्रिक अधिकारी असतो, ज्याला मोजणीचा अनुभव असतो। कोर्ट त्याला आदेश देते की संबंधित जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा, नकाशा आणि कागदपत्रांच्या आधारे मोजणी करा आणि रिपोर्ट तयार करून कोर्टाला सादर करा। आता ही प्रक्रिया कशी चालते ते समजून घेऊया। कोर्ट कमिशनर दोन्ही पक्षांना नोटीस देतो की अमुक दिवशी मोजणी केली जाणार आहे। त्या दिवशी दोन्ही पक्ष उपस्थित राहू शकतात आणि आपले म्हणणे मांडू शकतात। कमिशनर सर्वप्रथम मूळ नकाशा म्हणजे व्हिलेज मॅप आणि टिपण काढतो, त्यानुसार रेफरन्स पॉईंट्स निश्चित करतो, जसे की जुने खांब, झाडे, रस्ते किंवा इतर कायमस्वरूपी चिन्हे। त्यानंतर आधुनिक साधनांचा वापर करून जसे की चेन सर्वे किंवा टोटल स्टेशन यांच्या मदतीने अचूक मोजणी केली जाते आणि प्रत्यक्ष जमिनीवर सीमारेषा निश्चित केली जाते। जर कुठे अतिक्रमण दिसले तर ते स्पष्ट नोंदवले जाते। त्यानंतर कमिशनर एक सविस्तर रिपोर्ट तयार करतो, ज्यामध्ये नकाशा, निरीक्षणे आणि निष्कर्ष असतात। हा रिपोर्ट कोर्टात सादर केला जातो आणि हा रिपोर्ट खूप महत्त्वाचा पुरावा ठरतो। आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोर्ट कमिशनरचा रिपोर्ट अंतिम निर्णय नसतो, पण तो खूप प्रभावी पुरावा असतो। दोन्ही पक्षांना त्या रिपोर्टवर हरकत घेण्याचा अधिकार असतो। जर तुम्हाला वाटत असेल की मोजणी चुकीची झाली आहे तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन दाखल करू शकता आणि कमिशनरला क्रॉस एक्झामिनेशनसाठी बोलावू शकता। त्यानंतर कोर्ट सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकून अंतिम निर्णय देते। आता आपण समजून घेऊया की कोणते कायदे या प्रक्रियेत लागू होतात। सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे CPC।
यामधील ऑर्डर 26 अंतर्गत कोर्ट कमिशनर नियुक्ती करण्याची तरतूद आहे। तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत महसूल अधिकाऱ्यांना मोजणी करण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध असतात, पण जेव्हा वाद जास्त वाढतो तेव्हा कोर्टाचा निर्णयच अंतिम ठरतो। आता आपण काही प्रॅक्टिकल सल्ले पाहूयात जे तुम्हाला खूप उपयोगी पडतील। सर्वात पहिला, तुमच्याकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे, जसे की 7/12 उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत आणि जुने नकाशे। दुसरे म्हणजे स्वतःहून कुंपण हलवणे किंवा अतिक्रमण करणे टाळा, कारण त्यामुळे तुमच्या विरुद्ध केस मजबूत होऊ शकते। तिसरे म्हणजे शक्य असेल तर सुरुवातीला समझोता करण्याचा प्रयत्न करा, कारण कोर्ट प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असते। पण जर समोरचा व्यक्ती हट्टवादी असेल तर मग कायदेशीर मार्ग निवडणेच योग्य ठरते। चौथा म्हणजे अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण योग्य प्रकारे दावा मांडला नाही तर केस कमजोर होऊ शकते। आता शेवटी आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। अनेक लोकांना वाटते की योग्य प्रकारे दावा मांडला नाही तर केस कमजोर होऊ शकते। आता शेवटी आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। अनेक लोकांना वाटते की पोलिसांकडे तक्रार केली की लगेच न्याय मिळेल, पण मोजणीच्या वादात पोलिसांचा रोल मर्यादित असतो। ते फक्त भांडण थांबवू शकतात, पण जमीन कोणाची हे ठरवू शकत नाही। त्यामुळे योग्य मंच निवडणे खूप गरजेचे आहे, म्हणजेच महसूल विभाग आणि सिव्हिल कोर्ट हा योग्य मार्ग आहे। शेजाऱ्याशी मोजणीचा वाद हा खूप कॉमन असला तरी त्यावरचा उपाय पूर्णपणे कायदेशीर आणि स्पष्ट आहे। योग्य कागदपत्रे, योग्य प्रक्रिया आणि योग्य मार्ग निवडला तर तुम्ही तुमचा हक्क नक्कीच मिळवू शकता। त्यामुळे चुकीच्या मार्गाला जाऊ नका आणि कायद्याच्या मार्गानेच पुढे जा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशाच आणखीन कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।